येणारं 28 तारखेचं आंदोलन सरकारला झोपवल्याशिवाय राहणार नाही। कोकणातल्या कानाकोपऱ्यातला, महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला माणूस नागपूरच्या आंदोलनाला आल्याशिवाय राहणार नाही, त्याची ही खात्री देतो आजची सभा। आणि मला निश्चित विश्वास आहे की ही लढाई आम्ही जिंकू। 31,000 मध्ये 10,000 कोटी दिलेल्या पायाभूत सुविधेसाठी म्हणजे शेतकऱ्याचा काही संबंध नाही। दुसरा आहे 5,000 कोटी येणार आहे ते आहे विम्याचे, त्याच्यात यांचा काही संबंध नाही। उरलेले 10 कोटी जे आहे ते आपण पाहतोय का ज्या अगोदरच योजना ज्या स्टँडिंग होत्या चालू त्यालाच त्यांनी मुखातून आणल्या, ज्या पहिलेच चालू आहे जसं पंतप्रधान आवास योजना MRGS मधला आहे, म्हणजे कशी बनवाबनवी केली, आकडा मोठा दाखवला आणि खेळ चुकीचा केला। आणि खेळ चुकीचा केल्यामुळे आता शेतकऱ्याच्या हाती 5 ते 6,000 रुपयाच्या वरती येणार नाही। त्याच्यापेक्षा तेलंगणा बरं आहे, ते कुठल्याही अतिवृष्टीने झालं, नुकसान नाही झालं तरी एकरी 5,000 रुपये सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकऱ्याला देतं।